आई 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 ग, कंबरड मोडलं बाई माझं. वर तोंड करूनच येतात सगळे, खाली पायाला राड तशीच. ए जयडे, जयडे, पाय वर घे जरा. काय बाई, निर्लज्जपणाची हद्दच झाली म्हणायची की. अगं आई एवढी राबती ती दिसत नाही वे तुला? अगं एखाद्या तरी कामाला हात लाव की पुढे येऊन. मग आता तूच तर सांगितलंस की कुठल्या कामाला हात लावू नको, नुसतं बसून राहा. माझा प्रत्येक शब्दच पाळतीस नाही का? उगा काहीतरी काढू नको. तसं आता मी ते ठरवलंय, सगळं तू सांगशील तसंच करायचं. होय, ठरवलंय म्हण. ऐकायचं तेव्हा ऐकलं नाहीस, तेव्हाच ऐकलं असतंस तर आज ही येळ आली असती का आपल्यावर? मम्मी, तुझ्यावर सगळ्या कामाचा लोड आलाय म्हणून तू माझ्यावर चिडचिड करतीस. एवढं कळतंय तर 4 कामं करावीत ना घरातली. ती राजाराणी गेल्यात तिकडं की तिकडचीच झाल्यात, यायचं काय नाव बी काढणार. आता असती तर मला हे करायला लागलं असतं का? मग आल्याला लाव की तिला कामाला, असं बी येतीलच आता. मग काय सोडते वे अशी तिला? खाण्याला चुकते का नाही बघ कशी तिला. ते अजिंक्य तिकडं कधी आर्मीत जातात का नाही असं झालंय बघ मला तर. का ग, काय करणार आहे तू? तुझ्या आणि माझ्या अपमानाचा असा बदला घेते का नाही, ही कायम तिच्या लक्षात राहील. ही पुष्पा भोयटे. मम्मी जरा हळूहळू, तिच्या हातमध्ये दिवा लावते. आणि काय ग, तिला हाकलून दिल्यावर घरातली कामं कोण करणार? ती बी खरंच आहे म्हणा. पार पाय पुसणं होईपर्यंत कामं करून घेते तिच्याकडनं आणि मगच हाकलते. अशी कामाला लावते का नाही तिला, की तिची तीच पळून गेली पाहिजे. काय ग पुष्पे, काय झालं? अहो पाय चिखलाचं आहे, धुवून यायचं नाही बाई आतमध्ये. अगे काय तुम्हाला तर सगळं बारक्या पोरावानी सांगायला लागतंय बघा. आता परत मला फरशी पुसून घ्यायला लागल. अगे काय पुष्पे, हा? अगं पाऊस बी पाहिजे आणि चिखल बी नको, असं कसं होईल? आणि तू कशाला एवढा जीवाला त्रास करून घेती ग? तुम्हाला काय जातंय बोलायला? नुसता हॉल पुसायचा म्हणलं तरी जीव जातोय इथं. त्यात तुमची ही लेक गुणाची नुसती दिवसभर बसून असती आणि मी फेडरेशन अध्यक्ष असून सुद्धा काय करते? फरशी पुसते. फेडरेशनची कामं राहिली बाजूला, इथलीच घाण काढत बसते. काय झालं र? कशाला 3 सांचं मानताय? अगं जिजे मी काय केलंय? समाधान्या, तुला पण कळत नाही वे का लहान आहेस? पुष्पा जाग, हातपाय तोंड धू आणि देवापुढे हात जोड. होय, हात जोडायचीच वेळ आली आता. अरे समाधान्या, पोरं आली आपली. आजा या या या. अरे हे यार, चिखलाचे पाय बी नाहीत ना तुमचे? नाहीतर पाय धुवून या आतमध्ये. तुझ्या मामीनं आत्ताच फरशी पुसली. अरे नाही नाही, आम्ही पाय धुवून आलोय. बर 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 बर, चला चला आतमध्ये या. या या. समाधान्या, नवरा नवरी फिरून आली बाबा एकदाची. होय. आजा भिजलायस? काही पाऊस भिज लागला का काय मध्ये? वय जरा बारीक पाऊस होता. थांबा थांबा, मी टावेल आणतो. बया ठीक आहे, डोकं पुसून घे नीट. मग काय म्हणतोय महाबळेश्वर? चेहरे तर टवटवीत दिसतात. होय. हा, पावसा बिसात फिरला नाही ना? भिजला नाही ना? नाही नाही, भिजायला बाहेर एवढं कुठं फिरलोच नाही आम्ही. पण काय कसं ना, एकदाच फिरून आलात नव्हता, बरं झालं बया. जीजी, आम्ही तुमच्यासाठी तिकडनं काय तर आणलंय. म्हणजे सगळ्यांसाठीच काही ना काय तर आणलंय.
हाय का आता कशाला काय आणत बसायचं. बरं ते बघू नंतर. तुम्ही जरा आवरून घ्या जावा जावा. बघू नंतर काय आणले ते. जीजे आवडतो नंतर. जीजी हे बघा तुमच्यासाठी चालाय म्हणून काठी आणली. कृपया तशी आता काय त्याची गरज नाही पण आणून ठेवली. बरं समाधान. असा नातू आणि अशी नाचून असल्यावर मला कशाला पाहिजे काठी. आजा शीतल तुम्ही दोघच माझ्या आधारात. मामी हे बघा तुमच्यासाठी पर्स आणले. माझ्यासाठी पर्स कशाला? अहो तुम्हाला फेडरेशनच्या मीटिंगला जायला लागतं ना मग तिकडे तुमचं चांगलं इम्प्रेशन नको का पडाय. वय बेस्ट आहे. तू फेडरेशनचा विचार केलास हे लय बेस्ट आहे. जेडी तुझ्यासाठी गळ्यातलं आणले. घालून बघ बघू कसं दिसतंय ते. जेडे तुझ्या गायला लय खुलून दिसेल बघ. लय भारी आहे. थँक्स अजिंक्य. शीतलची चॉईस आहे. तीच म्हणाली की जेडीचा गळा मोकळा बरं दिसत नाही ना. मामा तुमच्यासाठी बूट आणलेत बर का. काय अगं मला कशाला बुट आणत बसली. हे म्हणत होते यांना एनसीसीच्या कॅम्पला जायला बूट नव्हते तेव्हा तुम्ही स्वतःला घेणार ते बूट कॅन्सल करून यांना बूट घेतले. म्हणून म्हणलं तुमच्यासाठी तर बूटच घ्यावे. लय भारी येत. आवडलं बूट. होय एवढ्या हौसेनं आणलायस खरा बूट पण त्याला पॉलिश कोण करायचं? ह्यांना तर काय पॉलिश येत नाही. मी आहे की ही एकदम चकचकीत करून देते आणि मस्त टकटक करून जावा कारखान्यात. काय बाई तुम्हाला लय काळजी सगळ्यांची पण आता तुम्ही बी फिरून फिरून दमून आला असाल. मग आता आल्या आल्या तुला तर कसं काम सांगायचं. काय सकाळपासून कंबार्ड गेलंय माझं बी फरशा पुसून पुसून. पण घेते मी स्वयंपाक करायला घेते. अहो नाही त्याला काय होते तेव्हा मी करते की. अगं शीतल तू पण आता प्रवास करून दमून आलीस. आवर जा की तुझं. अगं काम काय रोजच करायचं आहे की. अहो जीजी करते की मी. फक्त या बॅगा पहिले आतमध्ये ठेवून येते. बा मी बी आलो.
येते येते म्हणली ना अजून आली नाही. गाई ग काय कंबर दुखती पण काम तर करायलाच लागणार आहेत. मामी तुम्ही बसा बाहेर, मी करते. अगं नको राहू दे, करते की मी. तू बी दमून आली असशील. अहो मी करते म्हणलं ना. अगं कशाला परत सगळं खापर माझ्यावर. मला म्हणतील सुनाला आल्या आल्या कामाला झुकली. नाही नाही, कोण काय नाही म्हणणार. तुम्ही बसा, मी करते. असं म्हणतीस बर कर. हे बघा, तू म्हणतेस म्हणून जाते, नाहीतर राहू दे, मी करते. आणि सोड. अहो नको नको, करते मी. अगं करते की. करते मी. बर कर. आता काय उपयोग केस पुसून सगळं पाणी मुरलं असेल. तुला एक लय दांडगी आहोस बघ काम करायची. अहो आता 2 दिवस त्यांनीच केलं ना. आणि तसं बी फरशीपासून दमल्या होत्या त्या. आणि तुम्हीच सांगा, 6 जणांचं जेवण करायला केवढा वेळ लागतोय. अगं शितले, मी तुला काम करायला नको म्हणतोय का? कर की, पण आवरून कर ना. तशीच गेली असते. एवढं काय झालं होतं तेव्हा? जेवण करायला 5-10 मिनिटं उशीर झाला असता ना, कोण काय बोलू नसतं तुला. अहो बघ, शिकायला बी लागलीस का? तुला सर्दी झाली वाटतं. हो फौजी, ही एका शिंकेने काय सर्दी होती वे. बरं झालं डॉक्टर नाही झाला, नाही तर हो. शितले, अंग गरम लागते का तुझं? अगं ताप आहे तुला. अवघं बसाव, काय नाही झालं. उगाच पराचा कावळा करू नका. पराचा कावळा काय? अंग बघ किती गरम लागते. थांब जरा. हा अहो, आता कोणाला फोन करताय? कुणाला काय? डॉक्टरांना. आता सध्या डॉक्टरांकडे जाऊन येऊ. अहो डॉक्टर कशाला पाहिजे? बाहेर बी नेमका पाऊस आहे. तू एक काम कर, इथं बस, मी आलो डॉक्टरांकडे जाऊ. अहो अहो काय नाही झालंय. मी गरम पाण्याची वाफ घेते, त्यांनी होईन बरी. आणि काय नाही, प्रवासामुळे दगदग झाली आहे ना, म्हणून होत आहे. ग बस. असं अंगावर काढूनच आजार पण वाढतं. आणि नीट औषध गोळ्या घेतल्या पाहिजेत. कळलं? आलो मी. जीजे काय? आलो मी. जाऊ. अरे थांब, एवढ्या रात्री पावसात कुठे निघायचं बाहेर? ते जाऊ दे. मामा कुठे सांग मला. ठीक आहे, मामा आत्ताच बाहेर गेले. गाडी घेऊन गेला का? नाही. ठीक आहे, हाय किती गाडी. काय रे? मग चावी कुठे आहे? चावी ती तिथं आहे. हा, मी आलो. जाऊ. अरे पण काय झालं सांग की, कुठे निघाला एवढ्या रात्री? ग शितलीला ताप आलाय. काय ताप? तरी मी तिला म्हणत होते काळजी घे म्हणून. वय शिका बियायला लागले तिला. मी आलो डॉक्टरांना घेऊन. अगो बाई, तुमचं फिरणं चांगलंच मागात पडलं म्हणायचं की. तो पाऊस पण लय वाईट आहे बघ. जरा वाईस पावसात भिजलं की लगेच अंग धरते. आजा तू जा, मी जाते तिच्याजवळ. आणि हे बघ, तू नको काळजी करूस. 1000 वेळा नामस्मरण घेतलं की नाही की तिला कसा खाड्यासारखा गुड येईल बघ. जा तू, खरंच जा. हा. देवा पांडुरंगा. सोसत नाही तर कशाला थेरे करावीत मी म्हणते. 2 दिवस आता बोंबलत फिरली असत्याल आणि आता पडली आजारी. बरंच आहे, आता अक्कल तरी येईल. हनीमून करते. काय बरंय, आता कुठं कामातनं सुटल्यासारखं वाटलं तर हिचं आजार पण आलं.
आता काय ती बी आमच्या चांगलं आले. आपल्याला कशाला न्याट लावून घ्यायचंय? आहेत की मस्तीचा पुळका असणारे आपल्या घरात. डॉक्टर या. शितले डॉक्टर आलेत. असे झोपा झोपा. काय त्रास होतोय? अहो काय नाही होते. नाही हो डॉक्टर, अहो अंगात ताप आहे आणि सर्दी बी झाली. बर बघू, हात बघू. अंगात ताप आहे बर का. घशात थोडं खवखवल्यासारखं किंवा दुखल्यासारखं होतंय का? नाही, पण वाईच डोकं जाम झालंय बघा. सर्दीमुळे होतंय. तुम्ही एक काम करा, डोक्यावरती पाण्याच्या पट्ट्या ठेवा. उद्या सकाळपर्यंत ताप कमी होऊन जाईल. आणि सर्दी? सांगतो तेच सांगतो. निलगिरीची पानं पाण्यात टाकून वाफ घ्या, कमी येईल. पण व्हायरल इन्फेक्शन आहे बरं का. विश्रांती घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर तुम्हीच सांगा आता, अहो आमचं कायच ऐकत नाही ती. मी काही औषध देतो, ती मात्र वेळेवरती घ्यायला सांगा. हा गोळ्या द्या. हो. अहो नाही नाही डॉक्टर, गोळ्या नको, मला इंजेक्शन द्या. बरं ठीक आहे, इंजेक्शन दे. इंजेक्शन कशाला? अहो ते गोळ्यानं तोंड कडवट होत आहे ना, त्यापेक्षा इंजेक्शनच द्या. इंजेक्शन गुण बी लवकर येतो. असं काय नसते, इंजेक्शन नको, गोळ्याच द्यावं. बर. अहो पण गोळ्या मला जात नाही तो, इंजेक्शनच द्या तुम्ही. शितल्या का सांगितलेलं ऐकत जा की कधीतरी. नाही नाही, गोळ्या लई कडू असतात, इंजेक्शनच द्या. डॉक्टर तिचं काय ऐकू नका, गोळ्या द्या तुम्ही. अहो नाही. अरे थांबा, तुमचं काहीतरी ठरतंय का? कमी जाऊ. नाहीतर एक काम करतो, इंजेक्शन आणि गोळ्या दोन्ही देतो. काय पाहिजे ते घ्या. मग कसं आहे? अहो नाही नको, गोळ्या नको, मला इंजेक्शनच द्या. इंजेक्शन मी लगेच बरी होती. हे बघा काय एक ते सांगा बरं का. कसं यांनी मला ओपीडीतून आणलंय, माझे पेशंट्स वाट बघताय. तुम्ही द्या इंजेक्शन. स्वतःच खरं कर. घाबरू नका बरं का. हा, छोटीशी मुंगी चावल्यासारखं होईल. थांबा. इथं धरा जरा. हा जरा काळजी घ्या बरं का. आणि त्यांना थोडासा हलका आहार द्या, म्हणजे वरण भात भाकरी, भाताची पेज वगैरे चालेल. आणि काळजी घ्या व्यवस्थित, डेंग्यू मलेरियाची साथ आहे. हा चला येतो मी. हा मी येतो, मी येतो सोडायला. चला. नाही नको नको, ते सोडलं तरी चालेल. येतो. कॅरी ऑन. अरे किती दोघं भांडताय र. तर परक्या माणसाचं भांड ठेवा की. शीतल हे तुला सांगून ठेवते, आता ठणठणीत बरं असतो आराम करायचा. उगाच दगदग करू नकोस. जर वाईच पड, मी आली. डॉक्टर म्हणलेत सोडलं तरी चालेल.